नमस्कार, मी नूतन. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. गडचिरोली शिष्यवृत्ती घोटाळ्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक होऊनही निलंबन नाहीच. 15 दिवसांपासून अटकेत असलेल्या मेंढके आणि बर्गे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नेमकं कोण वाचवतंय? IBN लोकमतचा परखड सवाल. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यात रब्बी पिकांचं मोठं नुकसान. सोलापुरात अक्कलकोटमध्ये गारपिटीमुळे सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष बागा उद्ध्वस्त. हमारी पदयात्रा इसी सेवाग्राम से 30 मार्च से शुरू हो जाएगी. भूसंपादन वटहुकुमा विरोधात अण्णा हजारे काढणार दिल्लीपर्यंत पदयात्रा. 30 मार्चला वर्ध्यातून करणार कूच. वाडा तालुक्यातल्या गारगाव नदीवरचा पूल वर्षभरापासून तुटला. 28 गावपाड्यातल्या लोकांचे अतोनात हाल. राज्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांवर IBN लोकमतची विशेष मोहीम. राज्यातल्या हायवेवर टॉयलेट्सच नाही, महिला प्रवाशांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देणार का? महत्त्वाचा सवाल. आणि कमी खर्चात गोशाळा चालवून हिंगोलीतल्या शिवाजी गडदेंनी घातला आदर्श. भाकड गाई आणि पोलिसांनी पकडलेल्या बेवारस गायींचा करतायत सांभाळ. गायीपासून मिळणाऱ्या शेण आणि गोमूत्रापासून बनवतायत गृहोपयोगी वस्तू. सुरुवात करूया गडचिरोलीच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यापासून. हा घोटाळा उघड होऊन 1 महिना लोटलाय, तरी अटकेत असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं सरकारनं साधं निलंबन सुद्धा केलेलं नाही. या घोटाळ्यात सहाय्यक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बर्गे आणि प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंढके यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांना गेल्या 22 फेब्रुवारीलाच अटक झाली आहे. एवढंच नाही तर चौकशीसाठी त्यांना सलग 3दा पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार सरकारी अधिकारी 48 तासांपेक्षा पोलीस कोठडीत जास्त असेल तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाते. तरीही मंत्रालयात बसलेले बाबू या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करायला तयार नाहीये. त्यामुळे सरकार या 17 कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत खरंच गंभीर आहे का, हा प्रश्न निर्माण होतोय. याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे आपले गडचिरोलीचे रिपोर्टर महेश तिवारी. महेश, 15 दिवस झालेत, या लोकांना अटक झालेली आहे, पण निलंबन अजून झालेलं नाहीये. कोण आहे यांच्या पाठीशी? नूतन, खरं म्हटलं तर आदिवासी भागात माओवाद्यांची दहशत असलेल्या ठिकाणी कशा पद्धतीने गैरव्यवहार होऊ शकतो याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणावं लागेल. बोगस विद्यार्थी कागदोपत्री पूर्णपणे दाखवून कोट्यवधी रुपयांची रक्कम उचलण्यात आलेली आहे. आणि आता जे कोल्हापूरचे महापालिका आयुक्त आहेत पी शिवशंकर, हे गडचिरोलीत कार्यरत असताना त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. आणि जेव्हा त्यांना दिसलं की अल्पमुदतीचा 1.5 वर्षाचा जो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये या संस्था चालकांनी गडचिरोली जिल्ह्यात अक्षरशः आपली दुकानदारी उघडली आणि एजंट करवी विद्यार्थ्यांच्या नावाने कागदपत्र गोळा करून आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग या दोन्ही ठिकाणी ही कागदपत्रे सादर केली. आणि त्या विद्यार्थ्यांच्या नावानं प्रत्येकी 30,000 ते 50,000 पर्यंतची रक्कम दिली जाते. अशी तब्बल 17 कोटींची रक्कम लाटण्यात आली. आणि यात महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांची होती. सहाय्यक समाज कल्याण आयुक्त असेल तुकाराम बर्गे आणि दिगंबर मेंढके, या दोघांची भूमिका यात आढळून आल्यामुळे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कडक चौकशीचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील यांनी चौकशी करून या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्ग 1 चे क्लास 1 अधिकारी आहेत आणि सोबत 4 कर्मचारी अशा 6 जणांना अटक केली. यामध्ये 9 संस्था चालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि 22 फेब्रुवारीला या 2 क्लास 1 अधिकाऱ्यांना अटक झाली आणि आजपर्यंत निलंबनाची कारवाई झाली नाही. महत्त्वाचं म्हणजे शासकीय कर्मचारी, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, 48 तास जर पोलीस कोठडीत असेल तर त्याच्यात निलंबनाची कारवाई होणं अपेक्षित असते. आणि तुकाराम बर्गे आणि दिगंबर मेंढके या 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे अधिकार मंत्रालयाला आहेत. आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग या दोन्ही विभागाला पोलीस विभागाने कल्पना दिलेली आहे की या घोटाळ्यामध्ये यांची कशी हिस्सेदारी होती. आणि तपासामध्ये यांनी कबूल केला आहे की 30% वाटा संस्था चालक या अधिकाऱ्यांना द्यायचे.
त्यानंतर सुद्धा या दोन्ही अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई न झाल्यामुळे या दोन्ही विभागाची भूमिका पूर्णपणे संशयास्पद बनलेली आहे. बरोबर आहे महेश, दोन्ही विभागांची भूमिका संशयास्पद आहे. बघू आता यांचं निलंबन होतंय का. पण यानंतर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे. एक ताजी बातमी आलेली आहे. भूसंपादन वटहुकुमा विरोधात अण्णा हजारे आता पदयात्रा काढणार आहेत. 30 मार्चला वर्ध्यावरून ही पदयात्रा निघणार आहे. अण्णांची ही पदयात्रा आहे. अण्णांची पदयात्रा मे महिन्यात दिल्लीला पोहोचेल. जेल भरो आणि खासदारांच्या घरासमोर भजन असं आंदोलन त्यानंतर दिल्लीमध्ये केलं जाणार आहे. भूसंपादन वटहुकुमा विरोधात अण्णा हजारे आता आक्रमक झालेत. आज वर्ध्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीत 30 मार्चला पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ध्याहून ही पदयात्रा निघेल आणि महिनाभरात ते दिल्लीला पोहोचेल. दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथे जेलभरो आंदोलन करण्यात येईल. तसंच खासदारांच्या घरासमोर भजनही करण्यात येणार आहे. संघर्ष यात्रा, किसान संघर्ष यात्रा 30 तारीख को यहाँ से निकलेगी और शायद 1 मई या लगभग हम दिल्ली में पहुंच जाएंगे. जब ये यात्रा यहाँ से शुरू हो जाएगी उस टाइम पर पूरे देश में जहां जहां संभव है वहां वहां किसान संगठन यात्रा निकालेंगे हर राज्यों में. बीडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेले 2 दिवस झाले राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होत आहे, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. नांदेडमध्ये गारपीट झालेली आहे. आता बीडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि याविषयी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहे आपला रिपोर्टर शशी केवडकर. शशी, बीडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगशील? सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, हवेमध्ये गाठा होता. आता संध्याकाळी 4:30च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस बीड शहरामध्ये झाला. त्याचबरोबर जिल्ह्यात इतरही ठिकाणी पावसाने अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे विजेच्या कडकडाटासह पाऊस हा सगळीकडे होत असल्या कारणामुळे वीज पडते की काय अशी भीती सध्या आहे. परंतु सुदैवानं अद्यापर्यंत कुठली मनुष्यहानी झाल्याचं वृत्त नाहीये. माहिती आपलं घेणं आहे, प्रशासनाकडून पण माहिती घेतोय, पण कुठलीही मनुष्यहानी झालेली नाहीये. फक्त मुसळधार पाऊस पडतोय आणि या अवकाळी पावसामुळे आंब्याचं आणखी मोठं नुकसान झालेलं आहे. तसंच ज्वारी पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. ज्वारीचं पीक काढणीसाठी आलेलं आहे, काही ठिकाणी काढण्या झालेल्या आहेत. परंतु आता पाऊस पडल्यामुळं जे हातात ज्वारीचं पीक येणार होतं तेही या अवकाळी पावसामुळे गेलेलं आहे. बरोबर, चांगला चिंतेत आहे. शेतकरी चिंतेत पडला आहे. बीडमध्ये आंब्याचंही मोठं नुकसान झालं आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यातल्या काही गावांना रविवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे रबी पिकाचं मोठं नुकसान झालंय. गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड सुद्धा झाली आहे. शेतीबरोबरच घरांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी जास्तच चिंताग्रस्त आहे. मुखेडमधल्या एकलारा, उंदरी, धामणगाव आणि या परिसरामध्ये गारपीट झाली आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं नुकसान झालं. ज्वारीची पूर्णपणे नासाडी झाली आहे. गहू आणि हरभऱ्याचंही तेवढंच नुकसान आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. काही घरांवरची पत्रे उडाली तर अनेक घराच्या भिंतीही कोसळल्या. यात एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाहीये. लाईटचे खांब तुटून, तार तुटून नुकसान झाले. झालं पुन्हा झाडं पडले, घरं पडले. झालं शेतीमध्ये पीक पाण्याची नुकसानी झाली. पिकं म्हणजे काय टाळक्यात आणण्याची कणते सारे माती निघून गेले. आणखीन काय नुकसान झालं? पत्राचं आता म्हणजे ताट बासणं वाहून गेली. काही लोकांची बरीच नुकसानी झाली आपल्या गावात. आमच्या सजाबाईच्या घरासारखी काही म्हणजे पूर्ण अर्धा संसार नष्ट झालेला आहे त्यांचा. काय काय हा त्यांचे भांडे होते काही असे उडून, पत्र गेले उडून अचानक आणि भिंत कोसळून खाली पडली असे. आणि काही लेकराला, लहान लहान छोट्या लेकरांना मार लागला तरी त्यांना दवाखान्यात घेऊन त्याच वेळेला. शेती म्हणजे अचानक वाऱ्याच्या एकदम झटका आल्यासारखं झालं. सगळे शेतीचे आलेल्या हाताला आलेले पीक मोठे कंस झाले होते. मग ते अचानक 2 वारा आल्यामुळे ते चक्क लांब असे झोपून गेले. ते सगळे आडे पडले. अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं. रब्बी पिकं जमीनदोस्त झाली तर फळबागा मातीमूळ झाल्यात. त्यामुळे वर्षभर कष्ट करून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हताश झालाय.
सोलापूर जिल्ह्यात अस्मानी संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक होते. अक्कलकोट तालुका हा कमी पाण्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात शेतकरी खास करून भुसार धान्य उत्पादित करतात, पण अलीकडे शेती तंत्रात बदल करून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांची लागवड झाली. पण सलग दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे इथला शेतकरी मोडून पडलाय. कालच्या गारपिटीत या बागा उद्ध्वस्त झाल्या. डाळिंब, केळी, आंबा, लिंबू, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचंही मोठं नुकसान झालं. यानंतर वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. महाराष्ट्रातल्या अनेक हायवेवर मैलोन मैल टॉयलेट्सच नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी राज्य हायवेवर फारशी वेगळी परिस्थिती नाही आणि तिथला आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर संदीप राजगोळकर यांना. कोल्हापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन्ही विभागांना जोडणारे अनेक रस्ते कोल्हापूरमधून कोकणामध्ये गेलेले आहेत. पण आपण बघतोय हा आहे मुख्य रस्ता. कोल्हापूर शहरापासून रत्नागिरीला जाणारा आंबा घाटामार्गे हा रस्ता जातो. आपण जो समोर हा पूल बघतोय हा कोल्हापूर शहरापासून काही अंतरावरच असलेला शिवाजी पूल आहे आणि याच शिवाजी पुलापासून रत्नागिरीला जाण्याचा मार्ग आहे. आणि जाताना ज्योतिबा देवस्थान असेल, किल्ले पन्हाळगड असेल, त्या ठिकाणी जायला देखील याच रस्त्याचा वापर होतो. मोठ्या संख्येनं या मार्गावरून वाहनं जात असतात, मोठी रहदारी असते. पण अनेक वेळेला या ठिकाणी देखील स्वच्छतागृह नसल्याचं आपल्याला दिसतंय. अनेक वेळेला वाहनधारक असतील, पर्यटक असतील, त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे आता आपण जाणार आहोत रत्नागिरी रस्त्याला आणि बघणार आहोत या मार्गावर नेमकं स्वच्छतागृहांचं काय गणित आहे, वाहनधारकांना नेमक्या काय सुविधा मिळतात ते. मी जवळपास आता कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतर हे पार केलेलं आहे. आता आलेलो आहे आपण रत्नागिरी मार्गावरच्या वाघबीळ घाट सोडून आपण आता नुकताच वर राहिलो आहे. आपण बघतो या ठिकाणी रत्नागिरी अजून 124 किलोमीटर आहे. आंबा घाट लागतो पुढे, त्यानंतर पन्हाळगड इथून फक्त 7 किलोमीटर आहे. हा जो समोर रस्ता दिसतो आपल्याला हा पन्हाळ्याला जातो, तर उजवीकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा रत्नागिरीला जातो. तर उलट्या बाजूला आपण बघतो या ठिकाणी डोंगरावर हा डोंगर आहे ज्योतिबा डोंगर. आपण 20 किलोमीटर अंतर पार केलं, पण या अंतरामध्ये कुठेही आपल्याला स्वच्छतागृह दिसलेलं नाही. मोठ्या संख्येनं पर्यटक ज्यावेळा महालक्ष्मी मंदिर असेल, रंकाळा तलाव असेल कोल्हापूरचा, या ठिकाणी भेट देतात. त्यानंतर पर्यटक हे किल्ले पन्हाळगड आणि ज्योतिबा डोंगर या ठिकाणी देखील देवदर्शनाला येतात. पण आत्तापर्यंत आपल्याला कुठंही स्वच्छतागृह दिसलेलं नाही. ही खेदजनक बाब आहे. पुरुष लोक काय कुठेही बसू शकतात, पण महिलांच्यासाठी काही सोयी नाही. काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे असं म्हणजे स्वच्छतागृह सगळीकडे झालं पाहिजे, सुधारायला पाहिजे एवढंच सगळीकडे. बाकी काही ह्या बारीक सारीक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आमच्यासारख्या प्रवास करणाऱ्यांना जरा सोपं जाईल. या महामार्गावरती स्वच्छतागृह कुठे नाही, महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आणि ते असणं गरजेचं आहे. स्वच्छतागृहाची सुविधा कुठेही नसल्यामुळं त्यांची फार कुचंबणा होते. तर ठिकठिकाणी या स्वच्छतागृहांची सोय सध्या होणं हे अत्यंत गरजेचं आहे. यापूर्वी देखील बऱ्याच वेळेला याच मार्गाने गणपतीपुळेपर्यंत गेलो आहे, पण यानंतर साखरपा लागतं किंवा त्यानंतर रत्नागिरी शहर लागतं. या रस्त्यावर देखील पूर्णपणे स्वच्छतागृह नसल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे स्वच्छतागृह आता होणार का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IPN लोकमत, आंबाघाट. राज्यातल्या जवळपास सर्वच हायवेवर अशी परिस्थिती आहे आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातल्या गारगावमध्ये नदीवरचा पूल तुटलाय. त्यामुळे लोकांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरं जावं लागतंय. गेल्या वर्षभरापासून हा पूल तुटलाय. लोकांनी मागणी करूनही अजूनही हा पूल दुरुस्त करण्यात आलेला नाही. या पुलावरून 28 गावपाड्यातले लोक ये जा करत असतात. या लोकांना वाहतुकीसाठी हाच एकमेव रस्ता आहे. प्रशासन दाद देत नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानातून कच्चा रस्ता तयार केलाय.
या रस्त्यावरून लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। गारगाई नदीवर असलेला हा पूल दुरुस्त करावा यासाठी नागरिकांनी एक दिवसाचं उपोषणही केलं। सरकार आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी लक्ष द्यावं अशी मागणी या लोकांनी केली आहे। शासनाने 1 वर्ष झालं तरी या बाबतीत काही ठोस पावले उचलले नाही आणि शासनाचं आजचे दिन सांगतात, तर गरीब लोकांसाठी आजचे दिन कधी येणार याची लोक आज वाट बघतायत। 1 वर्ष झाला या पुलावर कोणी येत नाही, इकडे कोणी फिरून पण बघत नाही। माझ्या गावचे जवळजवळ 1000 गायी आहेत। या गायींना या नदी ओलांडून तिकडे जायला लागते चरायला, इकडे अजिबात जागाच नाही। माझ्या स्वतःचे 50 गायी आहेत, तर आज या पुलाकडे कोणी येऊन सुद्धा बघत नाही। 1 वर्ष झालं हा पूल तुटलेला आहे। त्याच्यानंतर बरेच म्हणजे आतापर्यंत आमदार खासदार हे बघून सुद्धा गेले। 2 महिन्यापूर्वी आदिवासी विकास मंत्री सवरासाहेब येऊन गेले, त्यांना पण ही समस्या पाहिली, त्यांना प्रत्यक्ष दाखवली, तरी या पुलाबद्दल कुठल्याही प्रकारची शासकीय यंत्रणा हल्ली नाही, काहीच झालं नाही। म्हणून आम्हाला हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत।